मस्त तुम्हाला पण मजा येईल. ओके, तर 11 आला असेल तुम्हाला मी 2 डिजिट बाय 2 डिजिट मल्टिप्लिकेशन शिकवलेलं आहे ट्रिक ना. 2 डिजिट बाय 2 डिजिट्स म्हणजे 2 अंकी गुणिले 2 अंकी. तुमचं बेसिक कन्सेप्ट पण घेतलेला आहे, बेसिक मेथड आपली ती पण घेतलेली आहे आणि ट्रिक पण घेतलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आपण स्क्वेअर घेतलेला आहे, स्क्वेअर वर्ग. वर्ग म्हणजे काय हे पण आपण घेतलेलं आहे. ओके, तर परत आपलं होणार आहे आता प्रत्येकाला विचारणार आहे आणि याची मल्टिप्लिकेशन ट्रिक पण आपण घेतलेली आहे. ओके, तर ह्या दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण 3 डिजिट बाय 3 डिजिट घेणार आहे. ओके, 3 डिजिट बाय 3 डिजिट. तर ओके. तुम्ही आम्हाला ओके, मध्ये शिकवाल? बोलाय. ओके. काय रे, बोलू नका, बोलायचं नाहीये. काय 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 कळत नाही, दिसत नाही. ठीक आहे, सगळ्यांना दिसते, मला दिसते, माझ्याकडे एक मोबाईल दुसरा आहे, मी मोबाईलवर बघतो. तर तुम्ही मला मला कळतं, दिसतं न दिसतं सगळं मला इथून दिसते. माझा पण एक दुसरा मोबाईल मी काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे, कारण मला मला जर दिसत नसेल तर तुम्हाला पण दिसणार नाही. ओके, ठीक आहे. आज आपण काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन बाय 11. आपल्याला काय करायचं आहे, 11ने गुणायचं आहे. कुठल्याही संख्येला 11ने गुणायचं असेल तर ते ट्रिक आहे आपल्याकडं. तर ती ट्रिक लक्षात घ्या. जे कोणी आता हे जे झालं ते परत आता होणार आहे, मी प्रत्येकाला एक क्वेश्चन विचारणार आहे आणि ते सांगणार आहे. फक्त तुम्ही लक्ष द्यायचं, जो कोणी नवीन असेल तर तुम्हाला समजून जाईल. दोघा तिघांनी क्वेश्चन चांगले आन्सर सांगितले तर तुम्हाला समजून जाईल. आता प्रत्येकाला येतं मला माहिती आहे. आता काही जण नवीन आले तर आज त्यांना माहिती नाही. फक्त लक्ष द्यायचं काम करायचं, समजलं नसेल तरी काही काळजी करू नका, तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये अजून समजून सांगेल. ओके, तर आपण आज फक्त 11ने गुणायचं असेल तर सर 11ने तर आम्हाला गुणता येते, पण आपण वेगळ्या मेथडने काय करूया, गुणूया. सगळ्यांना पण 11ने गुणता येते मलाही माहिती आहे. समजा आपण आता 11ने काय करतो, समजा एक संख्या आहे इकडे बघा, 2815. ओके, म्हणजे काय झालं, 2815 ला आपण मल्टिपल करतो 11ने. मग 11ने मल्टिपल करते वेळेस आपल्याला 11चा पाढा सोपा वाटतो, सगळ्यात सोपा 11चा पाढा वाटतो, बरोबर. तर मग आपण काय करतो, 2 डिजिटला डायरेक्ट काय करू, गुणाकार करू. 11×5 = 55, 55ला 5, हातच्याले 5 देणार. ओके, 11×5 = 55, 55ला 5 आणि कॅरी 5. ओके, 11 आणि प्लस हे 5 याच्यात ऍड केल्यानंतर किती होतात, 5 आणि हा, सॉरी 6 आणि हा 1, बरोबर 16 होतात. 16चा आपण 6 लिहितो बाळांनो, बरोबर 6 लिहितो आणि कॅरी 1 देतो. ओके, चला 11×8 = 88. ओके, प्लस 1 करा त्याच्यात, होते किती, 89. 89चा आपण काय करतो, 9 घेतो, कॅरी 8 देतो. ओके, चला 11 11 2 = 22, म्हणजे 11 दोन्ही 22, याच्यामध्ये 8 ऍड केलं तर झाले इथे किती तुमचे 30. ओके, 30 झाले तर हे 30 लिहिलं. ओके, बघा आता हे झालं तुमचं याचा आन्सर, पण आपण ट्रिकने काढूया. बघा ट्रिकने कसं काढायचं, बघा एकदम सोपं, फक्त लक्ष द्यायचं आहे. 11ने गुणायचं असेल तरच. ओके, दुसरी कुठेही मेथड वापरायची नाहीये. 11ने गुणायचं असेलच तर ओके, 11नेच गुणायचं असेल तर, बाकी कोणाला नाही. ओके, लक्षात घ्या, मी तुम्हाला दाखवतो. ओके, एक मिनिट, हे मिटवतो. ओके, मिटत नाही रे, हा मिटलं. याला जोडल्यानंतर भेटेल. ओके, ठीक आहे. बघा आता मी काय करणार, मी डायरेक्ट डायरेक्ट ही संख्या लिहिणार. बघा सगळ्यांनी लक्ष द्या, ही डायरेक्ट संख्या लिहितो बघा. ओके, याला आपल्याला काय करायचं आहे, 11ने मल्टिपल करायचं. ओके, 11ने मल्टिपल करायचं आणि उत्तर काय येतं बघा. ठीक आहे, बघा पहिल्यांदा काय करायचं, पहिली जी संख्या आहे, एकक स्थानचा अंक आहे, युनिट प्लेसचा जो 5 आहे, तो 5 काय करायचा, जशाचा तसा लिहायचा. ओके, पहिल्यांदा काय करतोय मी, बघा काहीच नाहीये, एकदम सिंपल आहे. बघा 11ने मल्टिपल करायचं असेल तर, 11ने गुणायचं असेल तर. ओके, प्रत्येक गोष्ट आपल्याला वापरायला शिकायची. ओके, प्रत्येक गोष्ट आपल्याला वापरायला शिकायची आहे आणि नवीन आहे आपल्यासाठी. आणि तुम्ही काय करायचं, बुक करायचं, नवीन बुक करायचं, प्रत्येक ट्रिक आपल्या बुक मध्ये दिसली पाहिजे. ओके, चला पहिला अंक जशाचा तसा घेतलेला आहे. आवाज नकोय, कोण आहे, आवाज नकोय प्लीज, डोंट डिस्टर्ब मी. ओके, प्लीज. ओके जाधव, तुमचा आवाज येतोय, तेजस्विनी बंद करा. मी ओरडतोय याचा अर्थ, ठीक आहे, तुम्ही मला डिस्टर्ब करायचं नाही. ओके, ठीक आहे, चला एकक स्थानचा अंक जशाचा तसा घ्यायचा, मी म्हटलं लिहिला जशाचा तसा. मग ह्या दोघांची ऍडिशन करायची, या दोघांची ऍडिशन 5 आणि 1 काय होतं, 6 झालं का. बघा या दोघांची ऍडिशन 8 आणि 1
8 आणि 1 काय होईल? 9. इथं बघा 9 लिहिला. ठीक आहे. मग नंतर या दोघांची ऍडिशन करा. 8 आणि 2 किती रे? 10. 10ला 0 हाताला याच्या डोक्यावर द्यायचा पुढच्या अंकाचं. म्हणजे राहिला शेवटी कोण? 2. 2 आणि 1 हा काय राहील? 3. हे झालं तुमचं उत्तर. बघा तुम्हाला आता कळालं नसेल, मी मान्य करतो आता नाही कळालं तर पुढचं एक्झाम्पल कळेल. ओके. बघा मी परत सांगतो. बघा 11 मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर मी गुणाकार केलेला नाहीये, मी ट्रिक वापरलेली आहे. ओके. बघा परत सांगतोय. आता बघा सगळ्यांनी एक वेळेस समजलं नसेल तर दुसऱ्यांदा पाळायचंय. ओके. सगळ्यांनी सर पाळायचं. मला ओके. समजलं नाही. हा समजलं नाही ना? ओके ठीक आहे, लक्षात घ्या. आता बघा पहिला अंक जशाचा तसा घ्यायचा. ओके. युनिट प्लेसचा अंक जशाचा तसा घ्यायचा. 1 डिजिट जशाचा तसा घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिला आणि दुसरा म्हणजे 10 प्लेसचा आहे तो त्याची ऍडिशन करायची. ऍडिशन केल्यानंतर 5 आणि 1 किती झाले? 6 इथे लिहिलं. नंतर हा 1 ह्या दोघांचं झालं. आता ह्या दोघांची ऍडिशन करूया. 8 आणि 1 9. ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर 9 झाले. ओके. मग परत या दोघांची ऍडिशन करा. झालं 8 आणि 2 10. 10चा 0 घ्या आणि कॅरी जवळ ठेवा. पुढे कोण राहिला आता? या दोघांचं झालं. आता शेवटी एकच जण राहिलेला आहे 2. 2 मध्ये हा एक ऍड करा तर झाले हे 3. झाले का रे? 30,965. 30,965. ओके. चला सर मला समजलं नसेल समजलं. तरी काही प्रॉब्लेम. ओके. ज्याला समजले त्याने यस टाका चॅट बॉक्स मध्ये. मधी मला बोलून डिस्टर्ब करायचं नाहीये. येत नसेल तर नो टाका. मी तुम्हाला लगेच विचारणार काय नाही समजलं. ओके. पहिला क्वेश्चन झाला. पहिला क्वेश्चन तुम्हाला समजला नाही, दुसराही समजला नाही, तिसराही समजला नाही, चौथा नाही, पाचवा तरी समजेल. ओके. तर इकडे लक्ष द्यायचंय प्रत्येकाने. ओके. चला ठीक आहे. फक्त आणि फक्त 11 न मल्टिपल करायचं असेल तर ही ट्रिक वापरायची. नंतर 22 न मल्टिपल करायचं असेल तर काय करायचे ते पण सांगतो. 44 न मल्टिपल करायचं असेल ते काय करायचे ते पण सांगतो. 88 न मल्टिपल करायचं असेल काय करायचे ते पण सांगतो. ओके. तर तुम्हाला एकदम स्मार्ट बॉय बनणार आहे. तुम्हाला एकदम स्मार्ट माणूस बनवणार आहे. स्मार्ट बॉय बनवणार आहे. स्मार्ट बॉय विथ प्लस स्मार्ट बॉय विथ कन्सेप्ट बॉय. ओके. कन्सेप्ट पण तुम्हाला शिकवणार आहे. मध्ये बोलू नका प्लीज. आवाज बंद करा. कोण आहे? मी डायरेक्ट बाहेर काढणार आहे. मी विचार करणार आहे. श्रेष आवाज बंद कर बाळा. मला सगळेजण दिसतात काय करतात काय नाही, सगळं काड्या करायला दिसतंय. ओके. तर इथं लक्ष द्यायचं आहे. फक्त आणि फक्त बोर्डकडे लक्ष असलं पाहिजे तुमचं. बाकी गोष्टीकडे लक्ष नसलं पाहिजे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. ज्याला समजलं नाही त्यांनी काळजी नका करू. पुढील प्रश्न समजेल तुम्हाला. काही प्रॉब्लेम नाही. हळूहळू मी 4-5 क्वेश्चन घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. ओके. बघा 11ने तर सगळ्यांना गुणता येतं. 11ने गुणूया आपण. ही संख्या आहे. किती मोठी असू द्या संख्या आपल्याला याला 11ने गुणायचं आहे. ओके. तुम्हाला हे बेसिक पण सांगतो. 11ने तुम्हाला गुणता येतं. किती मोठी संख्या असेल तर आपल्याला 11चा पाढा सगळ्यांना कॉमन आहे. सगळ्यांना जमतं. तर काही प्रॉब्लेम नाहीये. पाढे कसे तयार करायचे? 1 ते 1000 पर्यंत नाही, 1 ते 100 पर्यंत करता येतील तुम्हाला. ते पण ट्रिक सांगणार आहे. ओके. काळजी नका. प्रत्येक गोष्टीचं ट्रिक सांगणार आहे. प्रत्येक गोष्टीचा कन्सेप्ट सांगणार आहे. प्रत्येक टॉपिकचा तुम्हाला कन्सेप्ट प्लस ट्रिक सांगणार आहे. तर काळजी करायचं काम नाही. फक्त आणि फक्त इथं फोकस करायचं. ओके. चला फर्स्ट काय करायचं आता? 11 मल्टिपल आहे. ओके. दोघांच्या मध्ये गुणाकारात चिन्ह आहे, मल्टिप्लिकेशन चिन्ह आहे. ओके. फर्स्ट नंबर आहे तो 4 आहे. 4 ऍज इट इज लिहायचा. ऍज इट इज. ओके. ओके. राईट डाऊन ऍज इट इज नंबर. ओके. जशाचा तसा लिहायचा. जशाचा तसा. ओके. बघा आता राहिले दोघ जण. या दोघांची आता या दोघांची ऍडिशन करा. या दोघांची ऍडिशन केल्यानंतर झाले किती? 5. ओके. मग या दोघांची ऍडिशन करूया. या दोघांची ऍडिशन केल्यानंतर झाले किती? 9. बरोबर 9 झाले. मग या दोघांची ऍडिशन करा. किती झाले रे? 8 आणि 4 किती झाले? 12 झाले. 12चा 0 लिहा. सॉरी 12चा 2 लिहा. सॉरी. आणि हातच्या आले काय येणार? 1 येणार. 1 लक्षात ठेवा इथं. ओके. पुढच्या घरावर द्यायचं. ओके. या दोघांची झाली ऍडिशन. या दोघांची ऍडिशन करा. मग 8 आणि 4 परत 12. 12 ने 1 हाताचा 1 करा. हे झाले 13. 13ला 3. हाताला 1 द्या. शेवटी कोण राहिलाय? 8 राहिलाय. 8 आणि 1 हा 9. हे उत्तर आपले येणार आहे. बघा आपण इकडे साईडला घेऊया आणि गुणाकार करूया. तर बरोबर आपलं हेच उत्तर यायला पाहिजे. आणि 100% हाच उत्तर आपल्याला आलं पाहिजे. तरच आपण बरोबर आहे. अदरवाईज चुकलेला आहोत. बरं का?
चला गुणाकार करूया इकडं. प्रत्येक गोष्टीला मी स्मार्ट बनवणार आहे, तुम्हाला काळजी नका करू, फक्त आणि फक्त लक्ष द्यायचं काम करा. ओके. 48,814. ओके. इंटू मल्टिप्लाय बाय 11. ओके. 11 फोर जा 44. 44 चा मी 4 लिहितो इथं, कॅरी 4 देतो. 11 वन जा 11. 11 प्लस 4 किती होतात? 15. 15 15 होतात. 15 चा मी 5 लिहितो, कॅरी 1. 11 एट जा 88 येतात. 88 प्लस 1 किती होतात? 89 चा 9. ओके, कॅरी 8. 11 फोर जा 44. 44 8 ऍड करायचे, तर 12 52. 52 चा 2 घेतो, कॅरी 5 देतो. 11 एट जा 88 प्लस 5 तर होतात किती? 93. ओके. 93 इथे लिहिलं. चला ऍज इट इज उत्तर आलं. ऍज इट इज उत्तर आलं. आली का मजा? सांगा आता. मजा येणार आहे. हे नाही समजलं तर अजून पुढचं उदाहरण सांगणार. ओके. ज्याला कुणाला 11चा टेबल येत नसेल, 11चा पाडा येत नसेल तर एकने गुणा. ओके. एकने कसं गुणायचं ते पण सांगतो आता बघा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट विथ ट्रिक, कन्सेप्ट विथ ट्रिक, कन्सेप्ट विथ ट्रिक. ओके. तर डोंट वरी, काळजी नका करू तुम्ही. मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला हळूवार सांगणार आहे. तर तुम्हाला एकदम स्मार्टली काम करायचं आहे. प्रत्येक गोष्ट लिहित चला माझ्यासोबत, तरच तुम्हाला उद्या हे तुम्हाला तुमच्या सहवासात आलं. समजा तुम्ही शाळेमध्ये गेला, तुम्हाला 11ने गुणाकार आला, की 11चा गुणाकार करायचाच. कुठल्या बेसिक कन्सेप्ट न करायचं. सरांनी म्हणलं की एखाद्या आपल्याला सरांनी विचारलं की 11ने गुणाकार लवकर ताबडतोब आन्सर टाका, तर लगेच आपण खटकीने सर मी तोंडी सांगतो सर, तोंडी सांगतो सर, हे बघा माझं उत्तर असं आहे. 4 ऍजिटिव्ह घेतलं सर, 4 आणि 1 5. बघा आता हे सांगतो तोंडी कसं सांगायचं सर. 4 घ्या पहिलं सर, 4 आणि 1 5 झालेलं आहे सर. त्याच्यामध्ये 8 आणि 1 9 आलं सर. 8 आणि 4 12ला 2 घ्या सर, हातचाला 1 करा. नंतर 8 आणि 4 12 आणि 1 13, हातचा घेतला 3 लिहा, हातचाला 1 करा. 8 8 आणि 1 9 झालं. एवढं सोपं, एवढं स्मार्ट बनताय तुम्ही, एवढं हुशार बनणार तुम्ही. तुम्ही दुसऱ्या अदर स्टुडंट पेक्षा वेगळे दिसणार आहे, तिथं चमकणार आहे तुम्ही हिरा चमकल्यासारखं. तर ह्या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवा. तर ह्यासाठी मेहनत करावं लागणार आहे. ही गोष्ट आज शिकवलं मी आणि उद्या विसरून गेलात तर याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही झिरोचा मग काही उपयोग नाहीये. शिकून पण काही उपयोग नाही, क्लास करून पण उपयोग नाहीये तुमचा. ओके. सो लक्षात ठेवा, ह्या गोष्टी वापरायला शिकायचं, त्याचा वापर करायला शिकायचा. आपण कपडे विकत घेतल्यानंतर कपडे वापरतो का? तसं ठेवतो जपून? ठेवत नाही, तर वापरतो. तसं हे पण आपल्याला वापरायचंय. आपण मार्केट मधून घेतोय बरं का, म्हणजे माझ्याकडून घ्यायला लागल्या तर तुम्हाला हे वापरायचं आहे. ओके. चला, ज्याला कुणाला 11चा पाडा येत नाहीये त्याने आता करायचा एकने गुणाकार. ओके. पहिला युनिट डिजिट आहे 1. ओके. तर हा एकक स्थानी कोण आहे? 1 आहे. तर एकक स्थानी हा पूर्ण संख्येला गुणतो, वरच्या संख्येला गुणतो. तर 1 4 4. एकने कुठल्याही संख्येला गुणा. मी लिहितो इथं परत. एकने कोणत्याही जगातली संख्या असेल, एक ही संख्या एकने कुठल्याही संख्येला गुणा, तोच गुणाकार येतो, तीच संख्या उत्तर येते. तुम्ही एकने या संख्येला गुणलं तर माझी हीच संख्या येते बाळांनो. कळलं का? ही संख्या काय लिहिलं? एकने कुठल्याही संख्येला गुणा, एकने कुठल्याही संख्येला गुणा, तेच उत्तर असणार आहे. तीच संख्या उत्तर असणार आहे. एकने कुठल्याही संख्येला गुणा, तीच उत्तर असणार आहे. परत मी आता इथे 0 देतो आणि एकने हा पूर्ण संख्या लिहून टाकतो. चला, 4 1 8, 4 आणि 8. ओके. ऍडिशन करतो 4 5 9. ओके. ऍडिशन पण करता येत नसेल तर मला सांगा, तो पण मी व्यवस्थित सांगतो. ओके. चला, 8 आणि 4 12ला 2, हाताला 1. ओके. 8 आणि 4 12 आणि 13, 13ला 3, हाताला 1, 8 आणि 1 9. ओके. झालं का? तर किती झालं? 9,32,954. ओके. तर हे तुम्हाला असं पण गुणाकार आला पाहिजे. ओके. तर आता बघा, आता पुढील प्रश्न सांगतो. ज्याला समजलं नाहीये मी परत 2 एक्झाम्पल अजून सांगतो, पण ह्याच्यावर परत मी होमवर्क देणार. मग उद्या परत याचं रिव्हिजन, स्क्वेअर रिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, देन 3 डिजिट बाय 3 डिजिट. ओके. सो आपण काय करणार आहे? मागचं रिव्हिजन करतच येणार आहे आणि परत मागे जाणार, परत पुढे जाणार, परत मागे जाणार, परत पुढे जाणार. हे लक्षात ठेवा. कारण का, जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होणार नाही तोपर्यंत आपण सिलेबसला हात लावणार नाही. ओके. चल, पुढील प्रश्न.
आता बघा एकदम निवांत सांगतो, हळूवार सांगतो. ओके. आता तुम्हाला टेन्शन आलं असेल, सर एवढी मोठी संख्या आणि 11ने गुणायचं आहे. व्हेरी इझी. सो डोंट वरी, व्हेरी इझी, व्हेरी व्हेरी इझी. ओके. तर बघा सगळ्यांनी जे मराठी असतील, जे सेमी नॉन सेमी सीबीएसई कोणी असेल तर काही मॅटर करत नाही, मॅथ्स मध्ये काही मॅटर करत नाही. तो इकडे लक्ष द्या. तर बघा 11 न मल्टिपल करायचंय 5 न. आता या संख्येला पूर्ण संख्येचं वाचन पण करता आलं पाहिजे. 8,49,645 अंकाचं वाचन पण करता आलं पाहिजे. 8,49,645. ओके. ह्या संख्येला मला 11ने मल्टिपल करायचं आहे. तो व्हेरी इझी आहे. मी काही गुणाकार करत नाहीये. बघा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ओके. चल. हे बघा शेवटचा अंक 5 आहे. मी 5 जशाचा तसा लिहिला. ठीक आहे. चला. एवढं झाल्यानंतर मी काय करणार, ह्या दोघांचं ऍडिशन करणार, म्हणजे बेरीज करणार. 4 आणि 5 9. ओके. 4 आणि 5 9. मग या दोघांचं ऍडिशन करणार. या दोघांचं उत्तर काय येईल, 6 आणि 4 किती होतात, 10. 10चा मी शून्य लिहितो बाळांनो. ओके. कॅरी पुढच्या घराला असं इथं ठेवतो. या दोघांची ऍडिशन करा परत. 9 आणि 6 किती रे, 9 आणि 6 आपल्याला लगेच कळलं पाहिजे 15 होतात. 15चा नाही हाच्याचा एक, 16. 16ला 6, हाच्याला परत डोक्यावर. या दोघांचं ऍडिशन करा. ओके. 9 आणि 4 किती रे, 13. आणि हाताचा एक, 14. 14ला 4 आणि हाताला एक, परत डोक्यावर गेला. या दोघांची ऍडिशन करा. 8 आणि 4 12 आणि हाताचा 13. 13ला 3 घ्या, परत एक कॅरी द्या, म्हणजे शेवट कोण राहिला, एकटा. 8 राहिला आहे. आणि 8 आणि 1 हा तुमचा 9. हे झालं तुमचं फायनल उत्तर. आता बघूया हेच. 8,49,645 ला 11ने गुणूया. ओके. आपलं उत्तर हे झालं पाहिजे. आता बघा मी काय करतो, इकडे येतो. बघा 8,49,645. 8,49,645. ओके. इंटू 11. ओके. 11 5 जा 55. 55 चा 5 इथं लिहितो, कॅरी 5. ओके. 4च्या वरती. 11 4 जा 44 प्लस 5 इज इक्वल टू 9 and 4. 49. 9 चा 9 and carry 4. Okay. 11 6 da 66 and plus 4 carry j झाले इथं 70. 70 चा 0 and carry 7. Okay. 11 9 जा 99 and plus 7. So किती होतात, 9 plus 7 16. 16 carry 1 and 9 plus 1 किती होतात, 106. 106 चा 6 घ्या आणि कॅरी किती जाणार आहे, 10 जाणार आहे. कोणाच्या डोक्यावर गेला, 4च्या डोक्यावर. ओके. चला. 11 4 जा 44 प्लस 10 इज इक्वल टू 4 and 5 54. 54 चा 4 कॅरी 5. 11 8 जा 88 प्लस 5 इज इक्वल टू 8 प्लस 5 13 कॅरी 1. ओके. अँड 93. ओके. चला. ऍज इट इज उत्तर आलेलं आहे तुमचं. ऍज इट इज आलेलं आहे का उत्तर, बघा. हे उत्तर तुमचं ऍज इट इज आलेलं आहे. ओके. 9 लाख. ओके. किती, 93,46,095. ओके. इकडे बघा 93,46,095 तुमचं उत्तर आलेलं आहे. ओके. चला. सगळ्यांना समजलं. किती जरी मोठी संख्या असेल तर मला 11ने गुणायचं असेल तर माझं सेकंदात उत्तर येतं. तर बघा कसं सेकंदात गणायचंय, तुम्हाला समजलं का नाही मला सांगा. एक बार चॅट बॉक्स मध्ये यस टाकायचंय सगळ्यांनी, बघतो. नसेल तर नो टाका, काहीच प्रॉब्लेम नाहीये. इथं तुम्हाला काही, इथं मी ओके नो टाकलेला आहे श्रेयशनं. चला. यस. समजलं नसेल त्यांनी काळजी नका करू. नो. आर्या बिरादर. ओके. ओके. चला. अजून कोण आहे. सर ओके. ओके.
ओके श्रावण. ओके थांब रे थांब, 1 मिनिट 1 मिनिट हा. मी तुला विचारणार अरे काळजी नको करू. बाकीच्यांनी बघा, बाकीच्यांचं बघू द्या. ओके यस म्हणून टाकलं, थंब टाकलं, ते दिवशी मार्कर. व्हेरी गुड. चल ठीक सर आहे. आर्या बिरादर, आर्या बिरादर, फक्त आर्या बिरादर बोलेल. ओके, बाकी कोणी बोलणार नाही. हा आर्या बोल रे. ते आर्या. लास्ट डिजिट जे आहे ना त्याचं, ते लास्ट वाला ऍड हा कसं करायचं ते नाही समजलं मला. हा, आता आता तू सांगणार आहे, मी काहीच करणार नाही. बघा रे, आर्यन आणि मी दोघ जण डिस्कशन करणार आहे. तर तुम्ही फक्त लक्ष द्यायचंय. ओके, मला एक बार बघू द्या बरं, माझी फ्रेंड आली का बघू द्या एक बार. फ्रेंड कुठे आहे फ्रेंड? अरे ही नाही आली का रे? काय नाव? खुशी नाही आली आज. ओके ठीक आहे, बघूया नंतर हा. चल, तर इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. बघा आता आर्या सॉल्व्ह करेल, मी काही सॉल्व्ह करणार नाही. ओके, तर आर्या सांगे, तिला समजलं नाही ना? बघा तिला समजतंय की ना बघा आता, हा. चल, फक्त तुम्ही लक्ष द्या आर्या कशी सांगते, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके, इंटू 11. हा आर्या, आता काय करतो आपण पहिल्यांदा सांग बरं. हो जसं तसंच लिहायचं. ओके, 4 जशाचं तसं लिहिला. ठीक आहे. हा पुढे. आता 4 आणि 8 ची ऍडिशन करायची. 12. बर, 4 आणि 8 ची ऍडिशन केली आपण, किती किती 12. येतं? 12. ओके, 12 चा आपण काय करतो? हातचा टू देतो इथं एक. घेतो, आणि हातचा काय करूया? इथं देऊया. ओके, हा. या दोघांच्या मध्ये. आता याच्या 8. आता 8 परत काय करणार? 8 प्लस ऍडिशन. 8, 8 प्लस 8, 16. 16. 16 आणि कॅरीचा एक ऍड करायचं, 17. 17चा 7, आणि 7. कॅरीला एक जाणार बा, 1. कॅरीला एक जाणार इथं. ओके, ठीक आहे. मग आता या दोघांची ऍडिशन करणार, बरोबर? किती येतं? 12. आणि 12 आणि 1 किती झाली बाळा? हे 13. 13. मग 13चा इथे 3 लिहिणार, शेवटी कोण राहिला? हा एकटाच पडला ना बाळा. मग याच्यामध्ये हा एक ऍड करायचे, 4 आणि 1 काय? 5 झाला. आता कळालं काय शेवटी काय राहिलाय? या दोघांचं झाल्यानंतर तुला कन्फ्युजन असेल की मी काय करू, मग शेवट कोण राहिला? याच्या सोबत कोणी आहे का असं जोडीला? असं करायला नाहीये. कोण राहतो? शेवटी 4 राहतो. आणि हाताचा एक तुम्ही याच्यात ऍड करा, हातचा नसेल तर ठीक आहे, असेल तर काही गरजच नाहीये. ओके, कळालं का आता आर्या? हो सर. ओके, कळालेलं आहे. ओके तुला नक्की कळालं? नक्की. हो सर. ओके, चला, असं कोणी आहे का ज्याला अजून कळालेलं नाही? ओके, असं असेल तर मला सांगा. बघा उत्तरही काढलेले आहेत. व्हेरी गुड. तर अशी उत्तरं काढायची. श्रेयसने पण उत्तर काढलेलं आहे, सानूने काढलेलं आहे उत्तर, दोघांनीच काढलेलं आहे. बाकीच्यांनी नाही काढलं का रे? बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचं, लगेच उत्तर काढायचं, बुक मध्ये लिहायचं, टाईप करायचं. ओके, चला ठीक आहे. आता बघा, आपण क्रॉस करूया, क्रॉस व्हेरीफाय करूया, आपलं उत्तर बरोबर येते. 4884. ओके, आता 11ने गुणतो मी. पहिले 11 ने गुणलं, आता 11ने, म्हणजे एकच झाला. ठीक आहे सर, असं काय म्हणता? तर तुमची थोडी मजा घेते. ओके, चला. 11 4 44. 44चा मी 4 इथे लिहितो, हाताला 4 दिला. 11 8 88. 88चा मी 4 लिहितो, यांची ऍडिशन केली, 12 हाताला 1 झाले 92. 92चा मी 2 लिहितो, हातच्याले 9 लिहितो. 11 8 88 आणि 88 अधिक हा 9 किती झाले रे? 17. 17ला 7, आजच्याला 1 म्हणजे 97 झाले. 97चा 7 इथे लिहितो, आजच्याला 9 देतो. ओके, 11 4 44 आणि हे 9 किती झाले? हा 93, सॉरी 53. ओके, बघा 9 आहे किती? 4 9 किती? 13. 13ला 3, हातच्याला 1 झाले 53. सॉरी 53 झालं का उत्तर? सेम आलं, येणार. ओके, तर मजा आपल्याला आली पाहिजे. ओके, चला पुढील प्रश्न आता मी विचारत जाणार सगळ्यांना, कारण मी तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेणार आता. ओके, ए बोलू नको रे, कोण आहे? बोलू नको, कोण आहे? आवाज बंद कर. कोण आहे रे हा? अनन्या, अनन्या, कळतंय का तुला? थांबा, मी तुम्हाला काय करतो, मी रिमूव्ह केल्यानंतर मग मला म्हणू नका सर मला रिमूव्ह का केलं.
याचे मी हे लक्षात ठेवा, मला डिस्टर्ब झाल्यानंतर मी काय करतो, डायरेक्ट रिमूव्ह करतो. मग मला काय होतं, मला डिस्टर्ब अजिबात आवडत नाहीये. ओके, डिस्टर्ब केलेलं. ओके, तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही बिंदास विचारा, मी तुम्हाला सांगायला तयार आहे. ओके. तुम्हाला 100 वेळ सांगतो म्हटलं काय, मी 100 वेळ सांगायला तयार आहे. तर तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही मला हेल्प करा, एवढंच, की मध्ये बोलू नका. बाकी सगळं मी शिकवण्याची तयारी, तुम्हाला समजलं नसेल तर ते पण सांगण्याची तयारी माझ्याकडे आहे. ओके, मी आता ज्याला विचारलं त्यांनी मला उत्तर सांगायचं. ओके, कुणी घाबरायचं नाहीये, मी तुमचा मित्र असल्यासारखं आहे, तर तुम्हाला बोलायला शिकायचं. ओके, आणवी जोशी सांगणार आहे मला. आज आणवी आली, तर आणवीला पहिल्यांदा क्वेश्चन विचार. चल आणवी सांग. आणवी. सर 1 मिनिट, मी बुक मध्ये करते. बुक मध्ये नाही, इथं सांग. बुक मध्ये करायचं नव्हतं, इथं कर ना, नंतर बुक मध्ये कर, नंतर लिहित बस ना. मग तुझी वेळ तुझं वाट बघत बसणार, टाइम जाणार आमचा, बरोबर आहे ना. आमचं म्हणजे सगळ्यांचंच जाणार आहे, हा? माझंच नाहीये, सगळ्यांचाच. ओके, तर इथंच सांगायचं. अनवी, चल फास्ट, चल फास्ट सांग. चल, काय केलंय आपण ते सांगायचं. ओके, तू असं नको लपून छपून, अशी काय जण काय करतात माहितीये का, हे असं गुणाकार करून घेतात आकरण असं. तर असं नाही करायचं, हे शिकायचं आपल्याला. ओके, हे आता मला माहिती आहे, काही जण असे नग आहेत की असं अग्रणी गुणणार आणि मग नंतर सांगणार सर असं येईल, मग तसं येईल सर, मग तसं येईल. तर असं स्वतःला चीट करून घ्यायचं ना. ओके, तर आनवी सांग रे बाळा, काय करायचं. बर, तू थांब मग थोड्या वेळ, आता मी दुसऱ्याला विचारतो. हा आनवी, थोड्या वेळ तू थांब. हा आनवी, आवाज बंद कर तुझा. मी थोडा वेळ आता विचारतो. पहिल्यांदा मी विचारतो, सुघोषला विचारेल, सुघोष सांगेल. ओके, सुघोष सांग रे, काय करायचं. बघा, मराठीत सांगतो का. हा, हळूवार सांग. सुघोष, तुझा आवाज येत नाही रे बाळ. ठीक आहे, सुघोषचा आवाज येत नाहीये, तर सुघोष थांब थोडस. ओके, तुझा आवाज ब्रेक होतोय बाळा, आवाज ब्रेक होतोय. मला श्रावणी जाधव सांगेल आता. श्रावणी जाधव सांग रे बाळा. सर, पाच हम्म. पाच जसा आहे तसाच लिहणार. ओके, जशाचा तसा लिहिलाय 5. ओके, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 5 आणि 8 ची प्लस करणार. ओके, प्लस केला, ठीक आहे. आपण किती झालं प्लस केल्यानंतर. येतो 13. 13 येते. 3 13, 3 13चा तसाच मी 3. लिहणार. आणि वर ओके, कॅरी. आणि हा, हा वर कॅरी ठेवूया इथं. ओके, मग ह्या दोघांची बेरीज हा 13 करा येते. मग. ओके, 13 कशी 12 येते ना, हाताचा एक 13. ओके, हाताचा एक 13, 13चा 3 आणि हाताला परत 1. 1. ओके, पुढं. त्याच्यानंतर 3 आणि 4 ची प्लस करायची. हा बर, ठीक आहे, करा मग. 7 येते आणि त्याच्यावरचा 8. 8. आता शेवटी कोण राहिलं मग. 3. 3. काय करायचं मग. तसा लिवायचा. व्हेरी गुड. चला, तुला हिंट दिली. ठीक आहे, आता बघा सगळ्यांना समज आहे बघा. आता बघा, जाधवनं सांगितलेलं आहे. ओके, श्रावणीनं सांगितलं. बघा, तिलाही थोडस कन्फ्युजन होतं. आता 3 घेऊ का नको, 3 घेऊ का नको, 3 घेऊ का नको, तर बिंदास घ्या. ओके, हातचा आला तर त्याच्यात ऍड करून घ्या. ओके, तर असं तुम्हाला, आता ते श्रावणीचं तुम्हाला समजलं असेल, मला माहिती आहे. श्रावणीचं समजलं असेल, माझ्यापेक्षा श्रावणीचं समजलं असेल. कारण काय, तिने तुम्हाला दाखवलं की बाबा ही 3 हा घ्यायचं का नाही, घ्यायचं का नाही, घ्यायचं की नाही. आता आर्याचा डाऊट क्लिअर झालाय, 100% आर्याचा डाऊट क्लिअर झालाय. ज्याचं कोणाचं व्हॉट्सअप असेल तर व्हॉट्सअपला जायचं, व्हॉट्सअपहून काय करायचं हे एंड करतो, की जाधवचं दाखवत होतं. आता मी ग्रुप आहे, या ग्रुपला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा, इथं तुमची लिंक आहे, तर परत काय करायचं, त्या लिंकला क्लिक करून जॉईन करायचं. ओके, क्लास संपल्यानंतर परत
या लिंकवर क्लिक. ओके. तर दुसरी कुठली लिंक येणार नाहीये, हीच लिंक आहे, हिलाच परत क्लिक करायचं, परत जॉईन करायचं. कसं क्लिक करायचं बघा, असं क्लिक करायचं, तुम्हाला दिसून जाईल. ओके. चल. ठीक आहे. शेअर झालेला आहे, तर मी जातो माझ्या बोर्डकडे. ठीक आहे. आता नेक्स्ट कोण सांगणार आहे बघा, मी ज्याचं नाव घेतलं त्यानेच मला बोलणार आहे. ओके. चल. खुशी काय आज आली नाही, काय कळलं नाही. ओके ठीक आहे, खुशी आली का बघू दे एक बार. नाही आली. हा, प्राप्ती. प्राप्ती बाळा, आवाज येतोय? हो. ओके, कितीला आहे बाळा तू? चौथी. व्हेरी गुड. कुठून बोलते तू? वाडा. वाड्याची आहे का तू पण? ओके, व्हेरी गुड. चल सांग आता काय करायचं आहे. 9 जसा आहे तसाच लिहायचा. ओके, 9 जसा आहे तसाच लिहायचा. ओके. पुढं. 4 ची आणि 9 ची ऍडिशन करायची. ओके, 4 ची आणि 9 ची ऍडिशन केल्यानंतर किती येतं बा? 13. ओके. 13. चल. 13 चा 3 13 लिहायचा. 3 3 ला लिहायचा आणि 1 कॅरी कॅरी